तर आमच्या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे आमच्या मुलाबाळांना फोन वगैरे करता येत नाही. आम्हाला दूरवर लांब जावं लागतं आणि तसंच काय असलं तर आम्ही गाडी वगैरे घेऊन सुद्धा लांब जातो. तर त्याचा त्यांनी दखल घ्यावी, शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या गावाला नेटवर्क मिळवून द्यावं. आज आमच्याकडे नेटवर्क नाही आहे. टॉवर एकही आमच्याकडे या गावामध्ये नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की आमच्या मुलं जी लग्न वयात जी मुलं आहेत त्यांना मुलीच मिळत नाहीत नेटवर्क नसल्यामुळे. आणि मुलं कशी प्रत्येक माणूस गावातून आपली मुलं आई वडील उचलतात, पुणे मुंबई अशा ठिकाणी नेतात. जर ह्या गावात नेटवर्क असतं तर ऑनलाईन ऑफिसचं काम वगैरे करू शकतात. आणि ते जर केले तर आई वडील पण म्हातारी असेल तर ते सांभाळू शकतात. असं जर नेटवर्क जर आमच्या गावाला मिळालं तर हा गाव भरभरून अगदी लोकसंख्येने पण भरपूर समृद्ध होईल. आणि मोदीजी आज समृद्ध म्हणजे काय डिजिटल गाव करताय, म्हणजे इंडिया करतायत. मग त्याच्यासाठी गावात नेटवर्क पाहिजे ना. मग नेटवर्क जर असेल तर डिजिटल इंडिया होऊ शकते. पण मोदीजींनी पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या खेड्यात एकदम भैरवगडाच्या पायथ्याला सह्याद्रीच्या टोकाला गाव वसलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गावाकडे कोण लक्षच देत नाही आहे. एवढीच मागणी आहे माझी की मोदीजींनी आमच्या गावाकडे लक्ष द्यावं, हीच विनंती आहे. आणि आम्ही ह्या नेटवर्कच्या संदर्भात खूप पाठपुरावा करतोय. सर्व युवांचा एक ग्रुप या संदर्भात बनला आणि त्यासाठी आम्ही खूप पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत. अगदी आमदार खासदार यांपर्यंत आम्ही पोहोचलोय. आणि त्याचबरोबर आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मंत्र्यात सुद्धा गेलो. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी आमची दखल घेत नाही. म्हणून आज मी जय महाराष्ट्राचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आमची ह्या ठरावाची आणि आमच्या बातमीची दखल घेतली आणि या ठिकाणी ते उपस्थित झाले. यामुळे या नेटवर्क नसल्यामुळं गावामध्ये खूप स्थलांतर होत चाललंय. म्हणजे विद्यार्थी किंवा एखादा युवक शिकल्यानंतर तो बाहेरच जातोय, कारण इथं नेटवर्क नसल्यामुळे तो काहीच इथं त्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. जर इंटरनेट आलं, नेटवर्क आलं तर खूप चांगल्या सुविधा इथं उपस्थित होतील आणि आपला युवा इथेच राहील आणि इथून काही करण्याचा प्रयत्न करेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा वाटतो तो म्हणजे ग्रामपंचायतचा. जर ग्रामपंचायत जर डिजिटल नसेल, ग्रामपंचायतीलाच नेटवर्क नसेल तर गावाचं काय होणार आहे, म्हणजे गाव डिजिटल कसं होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारला विनंती आहे किंवा मोदीजींना मी विनंती करतो की कृपया आपल्या प्रत्येक खेड्या गावातील आमच्या ह्या तळड्या गावासारख्या अनेक गाव असतील त्यांना पर्यंत पोहोचून तिथपर्यंत नेट जेव्हा पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया होईल. अदरवाईज तो डिजिटल इंडिया होणार नाही आहे, तो फक्त कागदावरती राहणार आहे. तर मी विनंती करतो या माध्यमातून की कृपया ह्या आमच्या अभियानामध्ये तुम्ही सहभागी होऊन, सगळ्या गावकऱ्यांचा सहभाग आहे आणि त्याचा विचार करून तुम्ही दखल घेऊन लवकरात लवकर इंटरनेट द्यावं. अन्यथा पुढच्या सर्व निवडणुकीमध्ये येणाऱ्या सर्व ज्या निवडणुका आहेत त्यापर्यंत जोपर्यंत मोबाईलला नेटवर्क येत नाही आहे तोपर्यंत कोणीही मतदान करणार आहे असा ठराव आज सदस्यांचा सगळ्यांचा झाला, ग्रामस्थांचा झाला. त्यामुळे ग्रामस्थ सगळे एकजूट झालेत आणि ह्याची दखल नक्कीच सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. प्रशासनाला घ्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुद्धा घ्यावी लागणार, नेते मंडळी सुद्धा घ्यावी लागणार आहे. जर ती घेतली नाही तर आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काही आंदोलन करण्याचा आम्ही काही मानस या ठिकाणी बांधलेला आहे. एवढं सांगतो. आणि माझं नाव साईराज हरिचंद्र ठोंबरे. आमच्या गावात रेंज नाही आणि रेंजचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या शाळेत ऑनलाईन अभ्यास दिला जातो, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो. आम्हाला अपडेट करता नाही येत. आणि मी आशा सेविकेचं काम करते, तर मला नेटवर्क नसल्यामुळे मला कामाचं काहीच नाही. मी किती फिरून काम केलं तरी माझं वरती काहीच काम दिसत नाही. त्याच्यामुळे मला वरून खूप ओरडे भेटतात. त्याच्यामुळे मला म्हणजे मोदीजींनी काहीतरी त्याची दखल घ्यावी आणि आम्हाला रेंजसाठी टॉवर द्यावं हीच विनंती.